चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात आज शुक्रवारी सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या 4 महिलांवर वाघाने अचानक हल्ला केल्याने 4ही महिलांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उन्हाळ्याच्या दिवसात तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने ग्रामीण भागातील अनेक महिला आणि पुरुष पहाटेच्या सुमारास जंगलात जात असतात। शुक्रवारी सकाळी गुंजेवाही गावातील काही महिला नेहमीप्रमाणे तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या। सकाळी अंदाजे 8 वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार वाघाने अत्यंत आक्रमक पद्धतीने सलग हल्ले करत महिलांना बचावाची कोणतीही संधी दिली नाही। या भीषण हल्ल्यात 4ही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। मृत्यू झालेल्या महिलांमध्ये कवडूबाई दादाजी मोहुर्ले वय वर्ष 45, अनुबाई दादाजी मोहुर्ले वय वर्ष 46, संगीता संतोष चौधरी वय वर्ष 36 आणि सुनीता कौशिक मोहुर्ले वय वर्ष 33 यांचा समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकर यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। परिसराची पाहणी करून पंचनामा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तसेच संबंधित जंगल परिसरात गस्त वाढवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। एकाच गावातील 4 महिलांचा जीव गेल्याने गुंजेवाही परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा आणि जंगल परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना वाढवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। या दुर्दैवी घटनेमुळे सिंदेवाही तालुक्यासह संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला असून तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ब्युरो न्यूज 7 मराठी, सिंदेवाही, चंद्रपूर।